अमेरिका आणि इराण सध्या एकमेकांच्या विरोधात युद्ध लढतायत. मात्र तरीही दोघांमध्ये एकेकाळी घट्ट मैत्री होती हे अनेकांना ऐकून आश्चर्य वाटेल. इतिहासाच्या सारीपाटावर दोन्ही देशांनी अनेकदा एकमेकांना सहकार्य केले. अर्थातच यामागे आपापला स्वार्थही होता, हेही तितकंच खरं आहे. अमेरिकेनं इराणला नेमकी केव्हा आणि कशी मदत केली बघूयात. 1953 ते 1979 मध्ये पश्चिम आशियात इराण हा अमेरिकेचा जवळचा मित्र होता. 2001 नंतर तालिबान इराणसाठी सुद्धा डोकेदुखी ठरलं. त्यामुळे अमेरिकेची अफगाणिस्तान मोहीम ही इराणच्या पथ्यावर पडली. अमेरिकेनं इराणला अत्याधुनिक शस्त्रास्त्र पुरवली. एकोणीसशे 57 नंतर इराणमधला पहिला औष्णिक विद्युत प्रकल्प हा अमेरिकेनं पुरवला. म्हणजे इराणचा अणु कार्यक्रम सुरू करण्यात अमेरिकेची महत्त्वाची भूमिका होती. एकोणीसशे 81 ते 86 या दरम्यान इराण इराक युद्ध झालं. त्याला अमेरिकेकडून इराणला छुपी मदत मिळाली. 81 ते 86 दरम्यान इराणला शस्त्र पुरवायला अमेरिकेत कायद्यानं मात्र मनाई होती. हिजबुल्लानं काही अमेरिकन नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. त्यांना सोडवण्यासाठी अमेरिकेनं इस्रायलमार्फत इराणला शस्त्र पुरवली. - 2001 नंतर तालिबान आणि नंतर आयसिसच्या विरोधात लढताना अमेरिकेनं इराणची मदत घेतली. पूर्वीच्या इराण अमेरिका मैत्रीचं थोडक्यात विश्लेषण बघूयात. इराण आणि अमेरिका यांच्या मैत्रीचं शत्रुत्वात कसे रूपांतर झाले यासाठी आपल्याला इराणचा इतिहास थोडक्यात बघावा लागतो. इराण ज्यावेळेस स्वतंत्र होत होता, म्हणजेच रशिया आणि ब्रिटन यांच्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्समधून बाहेर येत होता, त्याच काळात अमेरिका नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये स्वतःचा प्रभाव आणि स्फिअर्स ऑफ इन्फ्लुएन्स तयार करत होती. त्याचसोबत इराणमधले प्रूव्हन ऑइल रिसोर्सेस हे अमेरिकेला आकृष्ट करण्यासाठी अतिशय महत्वाचे ठरले. म्हणूनच मोहम्मद रजा शाह पहलवी, की ज्याला ब्रिटनने राजा केलं होतं, तो नव्याने अमेरिका धार्जिणा झाला आणि अमेरिकेच्या हुकमानुसार वागू लागला. याचाच परिपाक म्हणून की इराणमध्ये जे मोहम्मद मोसादेक नावाचे एक पंतप्रधान जे अतिशय पॉप्युलर होते, निवडून आले आणि त्यांनी इराणच्या तेलाचं राष्ट्रीयकरण केलं, ज्याला अमेरिकेचा सख्त विरोध होता. म्हणून अमेरिकेच्या CIAने एक बंड करून त्यांची सत्ता उलथवून टाकली. आणि म्हणून असे म्हणताय की इराणच्या राजसत्तेला, इराणच्या पॉलिसी मेकर्स आणि डिसिजन मेकर्सला अमेरिका महत्वाची आणि मैत्रीची जरी वाटत असेल, तरी या बंडामुळे इराणच्या जनमानसामध्ये अमेरिकेविषयी निगेटिव्ह भूमिका निर्माण झाली. या निगेटिव्हिटीचंच आणि या अमेरिका विरोधाचंच नेतृत्व केलं आयातुल्ला रुहुल्ला खोमेनी. याचमुळे त्यांना शहाने तडीपारही केलं आणि म्हणून अजूनच अमेरिकेच्या विरोधातली नाखुशी इराणमधल्या जनतेमध्ये वाढत गेली. त्यामुळे असे म्हणता येईल की इराणी जनता अमेरिकेची किती मित्र होती हे नेहमी संदिग्धच आहे, परंतु इराणी राजवट आणि अमेरिकन राजवट यांच्यामध्ये मात्र परस्पर साहचर्याचे संबंध होते.